नमस्कार, मी शीतल पटवर्धन. शीतल्स कुकरीमध्ये आपले मनापासून स्वागत. आज आपण महाराष्ट्रीयन घेवड्याची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत. इथे तुम्हाला घेवडा दिसतोय. घेवड्यामध्ये सुद्धा 2-3 प्रकार असतात नाही का? श्रावण घेवडा, चपटा घेवडा, आज केला आहे तो घेवडा. हा घेवडा मी स्वच्छ धुवून नॅपकिनला पुसून घेतला आहे. तो निवडताना त्याचं एक टोक मोडायचं, सबंध शेंग उलगडून बघायची, त्यातले दाणे काढायचे आणि मग त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे. हे तुकडे करण्याला आपण मोडणं म्हणजे गवार मोडणं, घेवडा मोडणं असं म्हणतो. तशी ही मोडून ठेवलेली भाजी तुम्हाला इथे दिसते. तर ही पटकन व्हावी म्हणून अशी मी कुकरमध्ये उकडवून घेतलेली आहे. आणि उकडवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता मी तिखट, त्याच्यानंतर मसाला हे सगळं खालीच घालून घेणार आहे. तर तसं मी ते घालून घेते. मीठ घालून झालेलं आहे. तिन्ही गोष्टी आपल्या घालून झालेल्या आहेत. आणि आता मी त्याला फोडणी करणार आहे. याच्यामध्ये गूळसुद्धा मी घातला बरं का, पण ती क्लिप घ्यायची राहिली. पातेल्यामध्ये तेल तापत टाकलेलं होतं, तर ते तापलं आहे आणि आपण आता त्याच्यामध्ये मोहरी तडतडली की नाही बघितलं आणि मोहरी आणखीन घालून घेतली. नंतर खमंग असा वास यायला हिंग घातला आपण. हिंग झाल्यानंतर हळद घातली आणि हळद घालून झाल्यानंतर ही जी भाजी होती शिजलेली आपली तयारच भाजी आहे तर ती पण घातली. आता अशा प्रकारे जर भाजी केली ना तर जी ऑफिसला वगैरे जात बायका तर त्यांना खूप सोपं पडतं. आदल्या दिवशी भाजी निवडून ठेवायची आणि अशी कुकरला उकडवून पटकन शिजवून टाकली त्याच्यामध्ये की दुसऱ्या मिनटाला भाजी तयार होते. तर ह्याच्यामध्ये सुद्धा आपण वेळ वाचतो आणि मुख्य म्हणजे स्त्रियांचा. भाजीला जर रस ठेवला ना तर ही भाजी खूपच छान लागते. तर अशा प्रकारे बाकी सर्व पदार्थ आपले घालून चाललेले आहेत. आता मी कोथिंबीर घालते त्याच्यामध्ये आणि नारळ पण घालते. आतमध्ये आपण कोथिंबीर नारळ घालायचा आणि वरतीसुद्धा परत डिशमध्ये काढल्यानंतर नारळ कोथिंबीर घालायचा, म्हणजे दिसायला ती खूप भाजी छान लागते. अशा प्रकारे घेवड्याची भाजी आपली बनवून तयार आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि आवडली तर ते कळवायला विसरू नका. पुन्हा भेटूच अशा मस्त रेसिपीसह. थँक्यू.